हरीचीच भक्ती का करायची? बऱ्याच लोक प्रश्न पडतात, याची भक्ती, त्याची भक्ती, हे का आपण याची त्याची भक्ती करतो. पण आपण हरीचीच भक्ती का करायची? हरी ह्या शब्दाचा अर्थ आहे जे जीवनातले दुःख हरण करून घेणारे आणि जीवन दुसरं आपलं अमंगल असलेलं जीवन मंगलमय करणारे असे हरी आहेत. तर याला प्रमाण काय, हरीची भक्ती काय करायचे? तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरी पाठलेला आहे आणि त्या हरिपाठाचे 27 ध्रुवपद ते हरीशी संबंधित आहे. आणि त्यामध्ये एका कडव्यामध्ये धुऱ्यामध्ये ते म्हणतात, चहुवेद जाणं शाही शास्त्रकारानं 18ही पुराण हरीशी गाती. म्हणजे 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद हे भगवान हरीचं गुणगान करतायत, म्हणून हरीची भक्ती करायची. एवढंच नाही तर संत शिरोमणी तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतायत, वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाच साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. काय वेद खूप काही बोललेला आहे, पण त्याचा अर्थ काय, सारांश काय? वेद अनंत बोललेला, हा अर्थ इतका साधिला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे, भगवान पांडुरंगाचं नाव घ्यावं. म्हणून शास्त्रामधल्या सगळ्या शास्त्राचा सार आहे भगवान हरीची, कृष्णाची, विठ्ठलाची, रामचंद्राची, विष्णूची, वामनदेव, रामचंद्र ह्या सगळ्या अवतारांची तुम्ही भक्ती करू शकतात. हरे कृष्णा.